अस्सलामुअलैकुम कैसे सगळी उम्मीद करते सगळी बेस्ट असाल। आमच्यावर पाणी जाम भरला होता, चारों तरफ पाणीच पाणी होता। ह्या पाण्यातलं निजद्या पाण्याला काय बनवायचा मोठे विचार पडतात का ते सगळं बंद असते, वाहतूक पण बंद असते आणि सगळं काही बंदच असते। फ्रीजला होती कोलबी, आम्ही पण काढली फ्रीजची कोलबी। पॅनच्यातलं तेल टाकला, कांदा टाकला, गरम मसाले टाकले, मीठ टाकून कांद्याला पोलून घेतला। ताज्या पुलावसाठी ताजा हिरवा मसाला काढला, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर। जसा कांदा पोलून झाला तसा मी बटाटा आणि कोलबीला पण ह्यातल्यान पोलून घेतली, टमाटे आणि 2-3 हिरव्या मिरच्या ह्यातल्यान टाकल्या। सगळं मिक्स करून बेस पोलून घ्यावाचा, जितका बेस पोलून घेऊ सगळा तितका पुलाव खुशबूदार बनते। वाटलेला हिरवा मसाला टाकायचा ह्यातल्यान ताजा। जसा सगळा मसाला भुजून होईल त्याचा पावडर मसाले टाकायचे, धना पावडर, लाल मिर्च पावडर, काली मिर्च पावडर, गरम मसाला, कुटलेला धना, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर हा सगळा टाकून घ्यावाचा। मिक्स करायचं, चावलाच्या हिसाबातल्यान पाणी टाकायचं ह्यातल्यान। पाण्याला आवटायला का चावल टाकून द्यावाचे। चावल टाकले का बेस शिजला, चावल शिजले एकदम का दम द्यावाचा। एक 10 मिनिटातल्यान गरमागरम ह्या पावसातल्यान पुलाव खावाची मजाच काय और असते। बाहेर पाऊस पडतंय, पाणी भरलंय आणि गरमागरम कोलबीचा पुलाव मजाच माशाल्लाह काय और आहे। व्हिडिओ माझा आवडला ते लाईक शेअर जरूर करा।